जे काही राजकारण चालू आहे, चालू होतं, या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आहे. जितेंद्र आव्हाड साहेब हे माझे नेते, मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही. पण काही गोष्टी अशा झाल्या की त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे ज्यानंतर एक 307 खोटी होती ती, त्याच्यानंतर तडीपार झालो, त्याच्यानंतर परत एक 19 तारखेला जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी, त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला. म्हणजे राजकारणामध्ये असं काही घडू शकतं हे या सर्व राजकारण्यांकडनं मला शिकायला भेटलं. तुम्हाला आता मेसेज येतील की ते स्वतः माझ्याकडे आले होते, आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं. तर तुम्हाला नजीमुल्ला यांची सवय माहीत असेल, ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता, ज्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली 21 तारखेला, त्याच्या आधी जो झालेला इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. 19 तारखेला 307च्या मॅटरमध्ये मी 50 दिवस बाहेर राहिलो. माझी चुकी काय होती? मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो, शिवीगाळ करतो, शिवीगाळ चालू करतो. मी तेव्हा ऑफिसमध्ये बसलो होतो. त्याच्यानंतर ऑफिसमधनं मी काय बाहेर निघालो नाही. बाहेर काय घडलं हे मला माहीत नाही. मग मी बाहेर तसा असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती 307चा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं. मी तिथनं निघून गेलो, कारण की मला हे फसवण्याचं षडयंत्र त्यांचं चालू होतं. त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा. पण या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही. जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं हे सगळं गणित ठाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या 2 जणांनी हे सगळं आखलं होतं. त्यात आनंद परांजपेंना शेवटच्या दिवशी माहीत होतं, नजीमुल्ला यांना पहिल्यापासून माहीत होतं, कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला तसं बोलवलं होतं. कारण की ज्या वेळेस ही घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो. ज्यावेळेस माझ्या घरी काय पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही. जे झालं ते मला माहीत पडलं, नंतर माहीत पडण्यात आलं की हे कसं काय, कोणी रचवलं, काय रचवलं. हे माझ्या आई वडिलांशिवाय, माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहीत नव्हतं, माझ्या मित्रांनाही माहीत नव्हतं. पण मी त्या प्रेशर खाली आलो. त्यामध्ये मला 2 वर्ष आतमध्ये राहावं लागेल असं सांगण्यात आलं. ईडीची धमकी देण्यात आली. असं चालू असताना ह्याच्या आधी पण काही प्रसंग झाले होते. मला साहेबांशी बोलायलाच भेटलं नाही, कारण मी एवढ्या प्रेशरमध्ये होतो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं. मला हा 2 वर्षाचा काळ सहन झाला नसता, कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते, नजीबने मला फोन लावून द्यायचा. तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचं नाही, मला काय सांगायचं नाही. पण त्या फोनवरनं मला सांगायचं की हाऊसिंगमध्ये काय घडलं, हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांचे ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना आता ईडी उचलणार आहे, या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या. काही कोणाचे तरी स्टेटमेंट झाले, स्टेटमेंट नोंद झाले, अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता, मी त्यानंतर डिस्टर्ब झालो. मग डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या. माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहीत नव्हत्या. 50 दिवसाच्या कारावासात माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील, म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात संदीप पाटील असतील, राज पाटील असतील, गोकुळ धनके असतील, असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पारसिक नगरमध्ये राहतात. त्यांना अडकवण्यात आलं. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांना प्रेशर करण्यात आला. तरी पण आम्ही ते सहन करत गेलो. पण ही वेळ होती जे नजीमुल्ला यांनी ठाण्यातलं आता राजकारण, ठाण्यातलं ब्लॅकमेलिंग आता बंद होईल. ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालतं ते आता बंद होणार.
साहेब माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मी त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता. मी खूप प्रेशरमध्ये होतो. मी डिप्रेस होतो. ज्या वेळेस हा प्रसंग माझ्यावरती चालू होता, माझ्या मनातून तर मी तिकडे काही गेलो नव्हतो, पण काही गोष्टी अशा होत्या. माझ्या मिसेसचा, माझी आई या ठिकाणी रडते, माझा मिसेस या ठिकाणी रडते. त्यांना फसवण्यात, मला जो फसवण्याचा ह्यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो, कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल. हे राजकारण बंद झालं पाहिजे, यासाठी हे सगळं झालंय. मी जितेंद्र आव्हाड साहेबांना कदापि सोडू शकत नाही. माझ्या आईचा चेहरा येतो माझ्यासमोर. माझ्या आईला घाबरवण्यात आलं. ती एका किडनीवरती जगते. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं. साहेबांबाबतीत मला काही सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं, पण असं काही नसताना साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते, साहेबांच्या इन्कम टॅक्समधनं काही दखल घेत होते. या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या, पण असं यात काही तथ्य झालं नाहीये. मला पूर्णपणे फसवण्यात आलं होतं, म्हणून हा घेतलेला डिसिजन होता. तुमच्यासोबत असणारे दुसरे अनेक पदाधिकारी होते, हेमंत त्यांची काय बोलणं झाले का? ते येणारे ते काही सूत्र झालंय का? मला काय नाही. मी साहेबांवरती माझं जीवाप्रम प्रेम आहे. साहेबांचं माझ्यावरती प्रेम आहे. हे जर झालं नसतं, प्रवेश होऊनही साहेबांनी मला फोन केला, अभिजित अरे काय झालं नक्की. साहेबांचा फोन आला नसता तर 22 तारीख अल्टिमेट होती. त्या 22 तारखेनंतर मी आत्महत्या केली असती. एवढा माझ्यावरती प्रेशर. मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो. मला सहन झालं नव्हतं, हे सहन होत नव्हतं. पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडवण्यात आलं त्याच्या यात निषेध आहे. मला दादांना विनंती करायची की दादा, हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले, जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो. एक ताजं उदाहरण समोर आहे. 2-3 वर्षानंतरचं, त्याच्या आधीचं. हा माणूस कोणत्या लेवलला जातो, माझ्या पोटापर्यंत आलेला आहे हा माणूस. आज काही निरोप येतात की आज ह्याला बघतो म्हणून, ह्याच्या पोटावरती येतो म्हणून. मला मान्य आहे, मला ते चालेल, मला काही फरक पडणार नाही. 22 तारखेला जो झालेला प्रकार होता, ज्या प्रकार आधी झालेला होता, त्या 22 तारखेला मी आत्महत्या केली असती, असा हा सर्व चावळा गोंधळ. ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे, ज्या पद्धतीने नजीमुल्लाने मला ब्लॅकमेल केले, त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही. माझी एवढी चूक झाली की मी साहेबांशी बोलायला पाहिजे होतं, पण मी एवढ्या डिप्रेसमध्ये होतो, त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला. आवडसाहेब, काय प्रकार आहे हा सगळा? मला काय विचारतात, त्यांनी सांगितलं ना, मला तर माहिती पण नाही. मी तर त्याला विचारत होतो, अरे काय त्रास आहे का? तो बिचारा इतका घाबरला होता. पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला. आणि आता ठीक आहे, चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं, पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात. आमचा एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे, त्याला सुद्धा गेले वर्षभर हाच त्रास आहे. हाच त्रास. कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो, कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो. काय म्हणजे कोण ऑपरेट करतंय सगळं? माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे, एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी, एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी, एकाचा खून ऑलरेडी झालाय, त्याच्या 2 पोरी आज 10वीला परीक्षेला बसलाय, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात. अशी किती घरं बर्बाद करणार आहात? घरात जेवायला पैसा नाही आहेत त्या जमीनच्या, असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही? तो शमीम खान पैसेवाला आहे, तो सांभाळू शकला, हा घाबरला. काय चालू आहे? आणि तुम्हाला दिसत नाही सगळं? मी तुमच्या समोर माणसं उभी करतो. ठाण्यातलं राजकारण कुठेतरी गलिच्छ झालंय असं म्हणता येईल का? ब्लॅकमेलिंग मला काय बोलायचंच नाही. हे सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच, जेव्हा सत्य सामोरे आलं तेव्हा. मी कशाला अजून बोलू, म्हणजे लोकांना वाटायला की हाच करतोय. मला काही करायचं नाही, पण अजितदादांनी डोळे उघडावेत आता. मी उगाच नाही अजितदादांवर बोलायचो, आम्हाला त्रास होतो.
आमच्या इन्क्वायऱ्या होणार आहे. याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे. अरे मी काय बेंचत कोणाचा खून नाही केला, मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली. करा इन्क्वायरी, एक तुझी होऊ दे आणि एक माझी होऊ दे. त्या दोन पोरींच्या ज्या शाप आहेत ना त्या आयुष्यभर तुला लागतील. तू पण एका पोरीचा बाप आहेस. काय किती जणांना बर्बाद करणार तुम्ही? धनंजय मुंडे प्रकरण कुठेतरी दडपण्यासाठी हा पक्षप्रवेश करून आणला असं म्हणता येईल का? त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी आम्हाला धनंजय मुंडेंना तुम्हाला विरू वाघमारे त्याने सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला करमुचकेच ॲफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून. या सगळ्या गोष्टी होत्या. अजितदादांना एवढीच विनंती, अजितदादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला. यांनी अजितदादांना छाटी ठोकपणे सांगितलं साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांचं. पण यात काय दादा तख्त नव्हतं. एक नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे. हात जोडून विनंती आहे दादा तुम्हाला. तुम्ही दोन नेत्यांच्या बाबतीत बोलता, कोण हे दोन नेते? दुसरा नेता तर जो काय त्याला माहित पण नव्हतं, तो काय त्याला आम्ही गिनत नाही. हा कसला नेता? हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे. आवडसाहेब, अजितदादा म्हणतात की अजित पवार की आवडांना अनेक लोक सोडून गेले, त्याच्या मागची कारण मात्र हे कारण समोर आलेलं आहे. अजितदादांना सगळं माहिती आहे कोण कशाला सोडून जातं. आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेली हे पण तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आव्हाड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो. पण अजितदादा तुमच्या पोराचं नाव वापरतात, अजितदादा तुमचं नाव वापरतात. आम्ही कधी बोलतोय का? पण हे काय चालू आहे? उद्या हिने आत्महत्या केली असती तर याच्या बायकोने याला सांभाळलं नाही, त्याने 100% नाव लिहून आत्महत्या केली असती. काय मिळणार आहे तुम्हाला? किती परमार तुम्ही अजून घडवणार? किती जमील शेख घडवणार तुम्ही? याच्यासाठी राजकारण करता? अजून एक नाव देतो, शमीम खान. घ्या बोलून त्याला. त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहब मेरे को इतनी तकलीफ हो रही है. पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, अजिबात काय हे करू नको. या पद्धतीचं राजकारण. आणि तरी मतं किती मिळतात? अजूनही सांगतो, जमील शेखची खून उघडा द्या. ते जे नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या हातात चौकशी द्या. हिम्मत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय, हिम्मत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात केस आणि सांगा चला करा चौकशी, बघा काय होतं त्याचं. तुम्ही गृहनिर्माण मंत्री असताना काय चालायचं असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले, सांगण्यात आलंय. किती मी माझ्या आयुष्यात काय केलं याला सगळं माहिती आहे. हा माझ्या बरोबर सावलीसारखा असायचा. याला सगळं विचारलं ते जाऊ द्या हो. पण माझं अजितदादा म्हणजे काय चालू आहे? एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करू देताय? कुठला स्तर गाठताय तुम्ही? माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा. मी सांगतो ओपन. 35 वर्ष राजकारण करतोय. 93 साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो, 2002 साली आमदार झालो, फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे. आणि मी इतका घाणेरडा माणूस होतो तो पवार साहेबांनी मला जवळ ठेवला नसता. कमीत कमी कोणाचा तरी जीव जाईल हे तरी लक्षात घ्या. प्रत्येक जण इंडियाच्या कातडीचा नसतो. ह्याची बायको जर मागे उभी राहिली नसती यांनी 100% फाशी घेतली असती. साहेब, आमदार जे फुटले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले, त्याच्या मागे ब्लॅकमेलिंगचं राजकारण होतं का? जाऊ द्या, मला त्या लफड्यात पडायचंच नाही. आता ते का फुटले, कशाला फुटले, अजितदादा का गेले, हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यात नाही पडायचं. अजितदादा काय चालू आहे? आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार, का नाही तुमच्यावर रागवणार? गेले वर्षभर ठाण्यात हायच करतायत. म्हणजे माझी मुंबऱ्यातली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस, खोटे फोन, रिझर्वेशन्स, या 4थ्या मजल्यावरती तक्रारी. महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता. आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी वापरायला. आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा. अरे काय चालू काय? अरे कोणाच्या बापाची महापालिका आहे? कोण बाप मालक याचा? सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना, तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उघडत.
राग नाही येणार आम्हाला. एक माणूस अख्खं महापालिका ब्लॅकमेल करतो, एक माणूस. ह्याची फाईल उघड, त्याची फाईल उघड. 4थ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात? त्याच्या हातात फाईली देतात कशा? सरकारी याची महानगरपालिकेची घरं तपास करा, इन्क्वायरी लावा, कोणाला किती घरं दिलेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत. आम्ही बोलत नाही, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, आपल्याला काय करायचं पर्सनल. हे अति झालं यार. तो स्वतःच्या तोंडाने सांगितलं मी आत्महत्या केली असती. म्हणलं का बस रे, आत्महत्या कशी करतो? असे किती अभिजित त्यांच्या रडारवरती आहेत, त्यांच्या घरात जाऊन अरे त्यांनाच लखला वाचतो, त्यांनाच लखला वाचतो. असे कित्येक अभिजित. हे बघा, पहिली गोष्ट, कोणी जाण्या येण्याने कोणाला काही फरक पडत नाही. पक्ष एका माणसा उद्या मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो, पवार साहेबांना काही फरक पडत नाही. अच्छा, कोणाला तरी म्हणजे सांगितलं तुला मोक्कामध्ये घालणार आहे, मोक्कामध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही? मोक्कात घालायला कायदा असतो. ही माणसं घरी घरी पाठवणं काय? मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. आवडसाहेब गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे आम्ही करणार आहे तक्रार. मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही. तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय, संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला, हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो, आम्ही का जात नाही. तुम्ही आम्हाला निधी देणार नाही, तुम्ही आमची कोंडी करणार, आमच्या माणसांना घाबरवणार. हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी. आणि मला माहित नाही अजितदादांना माहिती आहे की नाही, पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय. आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी. मी का अजितदादा तुमच्या उंचीचा नाही आहे, तुमच्या ताकदीचा नाही आहे, तुमचा एवढा अनुभव नाही आहे, तुमच्यासारखं खानदानाचं नाव नाही, तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाही आहे. मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस, त्याला छळायला एवढं कटकार असतात. अरे मी पण वंजराचा पोर आहे. आयुष्यभर कष्ट केलेत आमच्या बापांनी, भाजी विकून, हमाली करून. आमचे बाप काय मोठे जमीनदार नव्हते, पण तरी आम्ही या पोझिशनला आलो आहोत. अभिजित पवार कुठेतरी पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला नाराजगी झाली किंवा तुम्हाला दुःख झालं होतं का? हे बघा, उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटणारा माणूस आहे. मी एवढा संवेदनशील आहे. आपण एकत्र, हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरीबरोबर जेवतोय, वाईट नाही वाटणार? अरे माणसं आहोत ना आपण, इथे काहीतरी आहे ना, हृदय आहे ना. का बिनहृदयाची माणसं. ती मराठी भाषेची स्टोरी होती ना, त्या याला विचारलं क्रोकोडाईलला, म्हणजे कोणाला, तुझं हृदय कुठे ठेवलंय? तर तू म्हणाला मी झाडावर ठेवून आलोय. तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय इथे ठेवून पळतं ना. माणुसकीचं नातं आहे की नाही, ऋणानुबंध काही स्नेहसंबंध काय आहेत की नाही, त्यांच्यासारखं नाही माझं. एकेका माणसासाठी इलेक्शनला 8-8 कोटी 10-10 कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी कधी काढून दाखवत नाही. तुम्ही कधी कोणाबद्दल बोलतही नाही. हे अति झालं यार. माझी म्हणूनच सांगतो, हिंमत आहे ना तर लावा, आणा त्या इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या ही चौकशी ताब्यात आणि येऊ द्या सत्य बाहेर. का घाबरताय? आज जेलमध्ये भाजी जाते, त्यांना जेवायला जात आहे, त्यांच्याकडे फोन चालू आहेत. आम्ही कधी बोललेलो नाहीये. आज सांगतो, ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलमधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो. त्या कॅन्टीनच्या माध्यमातून खाणं आतमध्ये जातं, त्या कॅन्टीनच्या माध्यमातून फोन आतमध्ये जातात. हलवा त्यांना, हलवा, न्या गिरचोरी नेऊन ठेवा. एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत. त्या मारामारी झाली आतमध्ये. आरोपी नंबर 1 आणि सुपारी घेणारा. त्या आरोपी नंबर 1 ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले. मारणाऱ्याचं नाव इरफान, मार खाणाऱ्याचं नाव ओसामा. कोण होतं? कोण आहे हबीब ज्याला पकडलाय? याचा सर्वात खास माणूस हबीब. याचा सख्खा छोटा भाऊ म्हणजे हबीब. मी बोलत नाही. अरे मला सुद्धा इथे टोचत की नाही? एवढे सगळे सिद्ध असताना, एवढे सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं आजपर्यंत?
आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये 4 वकील लावले. अरे ह्याच्यासाठी एक तर चांगला वकील द्या. यांनी पण मर्डरच केलाय ना. मी तर मर्डर केला पण नव्हता, माझ्या हातनं चुकी पण झाली नव्हती, तरी फार सुप्रीम कोर्टापर्यंत वकील लावत गेले. यापुढे तरी अशी पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग थांबेल का, काय वाटतं तुम्हाला? ते याबद्दल त्यांना जाऊन विचारा, मला काय विचारतं. काय ऑफर दिली होती का अभिजित तुम्हाला, काय त्याकडनं नजीब मुलाने असेल का ऑफर, का ऑफर दिली होती का? ऑफर वगैरे तसं काय काही आश्वासनं, आश्वासनं, पैशाचा आमिष किंवा अशा काही प्रकार? आता यात असं ह्याच्यात नेल्यानंतर कसं कोणत्या गोष्टीचं आश्वासन देतील ते, किंवा काय देतील? नावाला आपलं पत्र बनवलं, एक पत्र देऊन टाकलं, तुला याचा सांभाळ करायचा आहे, हे माझ्याकडनं होणारच नव्हतं. त्यांची अपेक्षा एवढीच होती ह्यांना अडकवण्याचा प्रयत्न. की याला आणि माझं म्हणजे ते हे जे ह्याने सांगितलं की ते सगळ्यांनी एक मान्य केलं की जितेंद्र आव्हाड कशातच सापडतं. मी सांगितलं त्यांना, ह्यांचं काम करण्याची स्टाईल वेगळी होती. मी बघितलं, मी जवळून बघत होतो ना, कारण की मी पीओ होतो त्यावेळेस. या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या. या माणसाला कसं अडकवण्यात येईल ह्याचा सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं काम चालू आहे. हे काय होणार नाही आहे, कारण की त्यांना पण कळलं आहे की ह्यातून या माणसाचा काय वाईट होणार नाही आहे, म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदे करायचे. पवारांना काय सांगायचं तुम्हाला एकंदरीत? काय दादांना सांगायचं? हात जोडून विनंती आहे, दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन दे, मला तरी घेऊन दे. महाराष्ट्रात काही ठराविक मला जितेंद्र आव्हाड साहेबांनी ॲक्सेप्ट करू किंवा ॲक्सेप्ट न करू, पण मी या माणसाला आयुष्यात कधी सोडणार नाही, हे माझं तेव्हा पण वाक्य होतं आणि आता पण आहे. सर, महाराष्ट्रात काही ठराविक नेतेच आहेत जे सरकारच्या विरोधात बोलत आहेत आणि ह्या असे विरोधक कमी करण्याचा प्रयत्न आहे का? मला वाटत नाही. हे फार छोट्या लोकांची छोटी राजकारण आहेत. हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि त्यांचं वाक्य पहिल्या दिवसाचं जे वाक्य होतं की मला विसंवाद कमी करायचा आहे, मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे. त्यांच्या या वाक्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालं आहे त्याचा देवेंद्र फडणवीस गांभीर्याने दखल घेतील. माझा त्यांना निरोप आहे. मला इव्हन एकनाथ शिंदे जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना निरोप आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, कधी एकेकाळी तुम्ही त्याला मदत केलेली आहे, तुम्ही कुठल्या माणसाला मदत केली याचा विचार करा. एक भस्मासूर, एक रावण तयार करून ठेवला तुम्ही ठाण्यामध्ये. येईल ते जाईल त्याला ब्लॅकमेल करतो, येईल जाईल त्याला. तो बिचारा शमीम खान आत्महत्या करायला निघालेला, प्लस त्याला विचारलं नाही शमीम खान मला सांगायचा की मी येतो. अरे कोणी सांगेल मी येतो ब्लॅकमेल केल्यावर? करतो कशाला हे? आम्ही जातो का रिजवानला ब्लॅकमेल करायला? आम्ही जातो का तुझ्या माणसांचं विचारायला की कोण सोनं आणतं का डायमंड फिरवतं? विचारतो का? अरे खूप माहिती आहेत गोष्टी आम्हाला राबवटीत काय काय चालतं ऑफिसमधनं. तू तुझ्या घरात सुखी राहा, आम्ही आमच्या घरात सुखी आहोत, आम्ही आमचं राजकारण करतोय, तू तुझं राजकारण कर. हे नको ते धंदे कशाला करायचे अजितदादांमध्ये असं कलर टाईट करायला? हमको 2 आमदार चाहिए, हमको 2 आमदार चाहिए, असे आमदार होतात काय? याला विचारा काय विचार म्हणत होते. काय प्रकार आहे? प्रकार काय? तिथं चालू होतं, ठाण्यातून काही लोक घेऊन गेले होते, बोलत होते की आम्हाला ठाण्यात आमदार पाहिजे, हे 2 आमदार पाहिजे. या दाराने एक जवान आणि या दाराने एक आमदार. अरे काय आमदार म्हणजे काय किरापती काय बेवत्ता आहे का आमदार म्हणजे? प्रश्न एवढाच आहे, राग येतो याचं कारण आहे या एवढ्या छोट्या या खालच्या स्तरावर जायचं कशाला? सर, यांचं लक्ष नुसतं कळवा उमरा विधानसभा क्षेत्र आणि जितेंद्र आव्हाड का? काय 96,000ने पराभव झाला, अजून काय पाहिजे? 97,000ने पराभव झाले. माझे सगळे मित्र सोबत आहेत. विचारा प्रत्येकाच्या घरी किती पोलीस गेलेले ज्याचा संबंध पण नव्हता. 11 वाजता घरी झोपाई गेलेले त्यावेळेस, आणि नावं देणारा तो होता. अरे एकावरती पण केस नाही, एकावरती पण. आणि मला पोलिसांनाही विनंती करायची आहे की तुम्ही एखाद्या माणसाच्या सांगण्यावरनं केवळ तो वरनं फोन आणू शकतो म्हणून तर तुम्ही कारवाया करणार असाल तर मग काय 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 कशाला अर्थच नाही उरला.
होक्का लावू, तडीपार करू. पोलीस सांगतात अरे तू तडीपार होणार आहेस. पिंपळे नावाचा इन्स्पेक्टर नाव घेऊन सांगतो, पण तो माणूस चांगला आहे, पिंपळे चांगला आहे. मी त्याला फोन केला, म्हणाला साहेब इलेक्शनच्या वेळेस काय करतील ते. अरे मग का करतील? अरे हा काय खुनातला आरोपी आहे, ते 10-15 खून केलेत, असं काय म्हणजे तडीपार हे काय पॉलिटिकल हत्यार आहे की काय? की चुपास नाही तर हा तडीपार काय? झापलं ना कोर्टाने आता. माझ्या तर प्रत्येक केसमध्ये पोलिसांवर ताशेर आहेत की ही केसच नाही आणि फेकून दिली, ही केसच नाही फेकून दिली. काय चालू आहे? माझे फक्त हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना, साहेब हे बंद करा, हे बंद करा. ह्याच्यातनं परत एखादी आत्महत्या होणार आहे. आत्महत्यानंतर नाव लिहितील साहेब, पण एक जीव जाईल ना. अजून छोटी पोरं आहेत, आत्ताशी कुठे लग्न झाली आहेत, अजून संसार पुढे जायचा आहे. तुमच्या या बारक्याशा राजकारणामुळे एखाद्या माणसाचा जीव जाईल, जीव.